शिवसेना पक्षाच्या राज्य ग्रंथालय सेलच्या विविध पदावरती अनेकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शिवसेना ग्रंथालय सेलचे बी.जी. देशमुख यांच्या उपस्थितीत आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते ग्रंथालय चालकांना शिवसेना ग्रंथालय सेलच्या विविध पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी नियुक्त झालेल्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. ग्रंथालय या संघटनेच्या आज 11 नियुक्त्या झाल्या. त्या निमित्ताने या भागामधील महाराष्ट्र राज्यामध्ये नव्या घटनेप्रमाणे नव्या विचारांना एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आज नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत ते राज्याच्या सचिव, अध्यक्ष, संघटनेचे सदस्य असे काही बरेच 11 नियुक्त्या झाल्यात महाराष्ट्र राज्याच्या. याप्रमाणे मी सांगू इच्छितो की आज जे नियुक्ती झालेली आहे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना प्रमुख नेते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे जे शिवसेना पक्षाच्या राज्य ग्रंथालयाच्या सेल सचिवपदी जे नियुक्त्या इतर काही पद दिलेली आहेत जे नियुक्त्या झालेल्या त्याप्रमाणे मी त्या जे नियुक्त्या झालेले ची प्रतिनिधी आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे ग्रंथालयाचे काही मागण्या, अडचणी, समस्या 100% शिवसेना पक्षाला तुम्ही कळवा. 100% शिवसेना पक्ष 100% तुमच्या संघटनेच्या पाठीमागे खंबीर उभा राहील. या निमित्तानं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये विशेष तुम्ही पद नियुक्त्या झालेल्या आहेत आणि चांगलं काम करण्यात यावं यासाठी तुम्ही लोकांचे जे हिताचे काम आहेत, लोकांच्या अडचणीचे काम आहे यांच्या मार्फत तुम्ही ग्रंथालयाच्या मार्फत गेले पाहिजे आणि शिंदे साहेबांचं काम हे तुम्ही शिंदे साहेबांचे विचार चांगलं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. या निमित्ताने सांगतो आज नियुक्त्या झाला त्यांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घराचे लोकप्रिय आमदार, आमच्या शिवसेना पक्षाचे खंबीर नेतृत्व, आमच्या युवा पिढीचे खरं मार्गदर्शक आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना ग्रंथालय सेल कार्यरत आहे. येणाऱ्या सेलच्या अडचणी साठी ते सतत आमच्या पाठीशी उभा आहे. आज त्यांच्या हस्ते या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बोले तसा चाले, वंदनीय ज्याचे पावले, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये घरोघरामध्ये लाडक्या बहिणीचे आदर्श भाऊ ठरलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादानं आज राज्यामध्ये ग्रंथालय सेल हा फार मोठ्या आघाडीनं काम करतो. मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वाचक जनतेला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय चळवळ ही शिवसेना पक्षाने वाढवण्याचा जो ध्येय आणि उद्दिष्ट ठेवलेला आहे त्याचे मुख्य कारण आहे महाराष्ट्रातील मराठी वाचन संस्कृती जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. ती प्रत्येक घराच्या कुटुंबाचे काम आहे, लाडक्या बहिणीचं काम आहे. ही जबाबदारी आम्ही या माध्यमातून लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने करत आहोत. एक मला या ठिकाणी आणि मुद्दाम आमदार साहेबांच्या पुढे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं आहे. साहेब, आपल्याकडे नाही म्हणलं तर 52 सेल आहेत, पक्षामध्ये 52 सेल आहेत आणि एका वर्षामध्ये आम्ही पक्षामध्ये काम करून 5व्या नंबरवर आलेलो आहोत. आज आमच्या या सेलमध्ये 5व्या नंबरवर आहोत. शिंदे साहेबांनी आमच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, तुम्हाला कुठेही अर्ध्या रात्री अडचण येऊ द्या, मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. आणि त्या हिमतीवर आम्ही जे काम केलं, आज आम्हाला पक्षामध्ये 5वा नंबर मिळाला आहे. मी माझ्या आजच्या सर्व नियुक्त सदस्यांना विनंती करतोय की आपण हा जसा राष्ट्रवादी पक्षामध्ये नंबर 1चा सेल म्हणून मान्यता मिळवून घेतली होती, त्याच पद्धतीनं या शिवसेना पक्षामध्ये आपण भविष्यात 1 नंबरचा पक्ष म्हणून काम केलं पाहिजे. एक शेवटची मला या माध्यमातून विनंती आहे. येऊ घातलेल्या महापालिकामध्ये, या महापालिका शहरामध्ये 22 प्रभागामध्ये आमचे शाखा आहेत आणि या 22 शाखेमध्ये आज आमचं नाही म्हटलं तर 2,500पेक्षा अधिक मतदान आहे. ते मतदान कुठल्याही लोभाला बळी न पडता एक मतानं शिंदे साहेबांच्या शब्दावर आम्ही मतदान करणार आहोत. या निमित्तानं मी आमदार साहेबांना विश्वास देतो, आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.
audio